आज मी चटपटीत अशी कैरीची चटणी बनवली. तर कशी बनवली ती पाहूया. तर त्यासाठी कैरी लागणार आहे. कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाणे, गूळ आणि तिखट मीठ लागणार आहे चवीपुरतं. तर कैरीची वरची साल आपण काढून घेऊया. तर कैरीची साल काढून त्याचे 2 भाग करून घेऊया. परत 2 भाग करून त्याची आतली कुई काढून टाकूया आणि छोटे छोटे काप करून घेऊया. तर सगळे मी छोटे छोटे काप करून घेते. तर छोटे छोटे काप करून झालेत. आता आपण मिक्सरच्या भांड्यात हे घालूया सगळे काप. नंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, शेंगदाणे, गूळ, कोथिंबीर, जिरे, चवीपुरतं लाल तिखट, मीठ टाकूया आणि झाकण लावून मिक्सरवरती फिरून घेऊया. तर मिक्सरवरती फिरून घेतले. इकडे तेल गरम करायला ठेवले. तर एका बाउलमध्ये हे सगळं काढून घेते. तर मग तशी आपली चटपटीत चटणी तयार झाली. आता आपण यात तडका देऊया. तर तेलामध्ये मोहरी, जिरे आणि लसूण टाकूया आणि त्या चटणीत त्यावर ओतूया. तर मस्त अशी कैरीची चटपटीत अशी गोड आंबट चटणी तयार झाली. मस्त अशी